नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम. काल जे चोराडे येथे जे मैदान पार पडलं, युवा उद्योजक श्रीकांत आप्पा पिसाळ यांच्या वाढदिवसानिमित्त एक आदत एक बैल हे मैदान पार पडलं. त्या चोराड्याच्या मैदानामध्ये विठ्ठल नाना विठ्ठलासारखे धावून आले. हे वाक्य आहे एका रणरागिणी, 18 वर्षाच्या एका रणरागिणी, वाघिणी, गाडा मालकीन, सुट्टी मेकर ते ड्रायव्हर अशा मयुरी रणदिवे यांच्या मातुश्रींचं. मित्रांनो, कोण आहे या मयुरी रणदिवे आणि चोराडे मैदानामध्ये काय झालं आणि त्यांचे आई वडील किती भावूक झाले आणि मयुरी रणदिवेंनी तर नानांचे मैदानामध्ये पायच धरले. तर पाहूया आपण थोडक्यात की हे काय विषय आहे आणि कशा पद्धतीने आहे. तर चला मित्रांनो, पाहूया आपण कोण आहे मयुरी रणदिवे. मित्रांनो, हे आहेत मयुरीताई रणदिवे. वय वर्ष फक्त 18. वयाच्या 17व्या-16व्या वर्षी मित्रांनो यांनी खटाव येथील 7-12 जे मैदान आहे या ठिकाणी स्वतः ड्रायव्हरकी केली. त्यानंतर त्यांनी मायनी मैदान या ठिकाणी सुद्धा त्यांनी गाडी पळवलेली आहे. त्यानंतर त्यांनी बिंजोडला सुद्धा या ठिकाणी गुलाल घेतलेला आहे. त्यानंतर भुरकवडीचं मैदान अशा या 12वी इयत्तेत असणाऱ्या मयुरी रणदिवे अत्यंत गरीब परिस्थिती असताना हा बैलगाडा शर्यतीचा नाद या रणरागिणीने जपला आणि त्याच्या वडिलांनी तिला भरभरून साथ दिला. कोण आहेत तिचे आई वडील पाहूया आपण. हे पहा मित्रांनो, हे आहेत तिचे आई वडील. व्यवसायाने गौंडी असणारे औंधकर, औंध गाव या ठिकाणचं हे जोडपं मित्रांनो. जे रणदिवे आपली जी मयुरीताई आहे तिचे आई वडील आहेत. अत्यंत गरीब परिस्थिती, कुठलीही शेती नसताना बैलांना सर्व काही चारा विकत घेऊन त्यांचं पालन पोषण करून हा छंद जपणार हे कुटुंब. हे पहा या ठिकाणी रिहर्सल करताना मयुरीताई. हे पहा मित्रांनो, धडाकेबाज व्यक्तिमत्व. हाच तो क्षण आहे चोराडे मैदानातील. तर पाहूया आपण या ठिकाणी चोराडे मैदानामध्ये काय आणि कशा पद्धतीने विजय मिळाला. तर मित्रांनो, या ठिकाणी तास क्रमांक 1 वरती धावलेली गाडी म्हणजे पब्लिकच्या कडेने धावलेली गाडी मित्रांनो. मयुरी रणदिवे यांचा आदत किंग वादळ आणि हिगरीकर यांचा काजल या जोडीचं नियोजन मित्रांनो विठ्ठल नाना बुतकर यांनी केलं आणि विठ्ठल नानाच या गाडीवरती ड्रायव्हर होते आणि या गाडीचा त्या ठिकाणी 6वा क्रमांक आला. म्हणजे पहिलाच गुलाल या ठिकाणी जे आतापर्यंत धडपड करत होत्या मयुरीताई त्यांना या ठिकाणी यश आलं. त्यांना अश्रू अनावर झाले आणि त्यांनी अक्षरशः सांगितलं की विठ्ठल नाना माझे गुरु आहेत आणि त्यांनी मैदानातच नानांचे पाय धरले. नानांनी त्यांना शब्द दिला होता की मी तुम्हाला गुलालात ठेवन. यालाच म्हणतात किंग मेकर विठ्ठल नाना. मित्रांनो, एकदम बेताची परिस्थिती असताना सुद्धा मित्रांनो हा नाद जपणं म्हणजे सोपं नाहीये. या ठिकाणी या बिन ब्रेकच्या गाडीवरती पहिली ही स्त्री म्हणजे फक्त 18 वर्षाची मुलगी मयुरीताई हिने महाराष्ट्रात तर नव्हे पूर्ण देशात सुद्धा हिची चर्चा झालेली आहे मित्रांनो. मध्यंतरी इंस्टावर पहा, तुम्ही फेसबुकला पहा, या ठिकाणी तिचं खूप मोठं नाव झालेलं आहे मित्रांनो. आणि तिने हा नाद जो जपलेला आहे एक स्त्री असून, तर म्हणजे हे येणाऱ्या भविष्यातल्या सर्व स्त्रियांना एक अभिमानाची बाब आहे की बैलगाडा क्षेत्रामध्ये सुद्धा स्त्रिया आपलं नाव करू शकतात. तिने सुट्टी मेकर पासून मित्रांनो पूर्ण बैल सांभाळणे, सुट्टी मेकर, त्यानंतर त्यांना ट्रेन करणे, त्यांची रिहर्सल घेणे, या सर्व गोष्टींचा नाद मित्रांनो यांनी जमला. अतिशय गरीब कुटुंबातील या मयुरीताईने नानांना फोन केला होता चोराडे मैदानाच्या अगोदर. तर नानांनी त्यांना सांगितलं होतं, मयुरीताई तू तुझा बैल घेऊन ये, आपण या ठिकाणी त्याचं नियोजन करू आणि तुला मी गुलालात ठेवण्याचा सुद्धा प्रयत्न करीन. आणि नानांनी किंग मेकर विठ्ठल नाना, मी पुन्हा सांगतो, किंग मेकर विठ्ठल नाना यांनी त्यांचा शब्द पाळला आणि म्हणूनच त्यांना रणजित निंबाळकर सर म्हणायचे की हा माझा श्रीकृष्ण आहे. मित्रांनो, विठ्ठल नाना बद्दल बोलणं काय खूपच कमी आहे. त्या माणसाने जैसा चाले, जैसा बोले तैसे चाले, त्याची वंदावी पावले, असे आपले विठ्ठल नाना यांनी या गरीबाचा बैल उजेडात आणला. त्याबद्दल त्यांना अभिनंदन. आणि आपल्या सर्व गाडा मालक असतील किंवा ड्रायव्हर असतील किंवा बैलगाडा शौकीन असतील यांना आज दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि परमेश्वर करो श्री स्वामी समर्थ कृपेने तुमच्या नंदींना भरघोष यश येवो अशीच परमेश्वर चरणी प्रार्थना.
जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बैलगाडा शर्यत. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि नाना फॅन्सला पण पाठवा. धन्यवाद.